तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. आणि सध्याला आम्ही दांडेलीमध्ये गाडीतून खाली केली. खाली करून तिथं काय 1 रुपयाचा माल भेटलेला नाही. आणि तिथनं आम्ही आता MT कोल्हापूरला चाललोय. तर कोल्हापूरला जाऊन उद्याला इच्छा गाडी भरायचं ठरवलं. त्यामुळे म्हटलं इथं बिनकामाचा दिवस काढण्यापेक्षा MT गेल्याला परवडतंय. तिथनं 20-25 टन 30 टन माल भरायचा, 500-700 रुपये भाडं लागणार. सट्टा उडत ते डिझेल पुरतच होणार. त्यापेक्षा MT जाऊन दिवस मोडण्यापेक्षा 2 दिवस आज माल मिळाला तर ठीक आहे, नशीब आहे आपलं. नाही मिळालं तर आजचा दिवस फुकट जाणार. त्यापेक्षा विचार केला की आपण MT गेलेलाच बरं आहे कोल्हापूरला, तिथं जाऊन भरलेलं बरं आहे. तर आम्ही तिथनं निघलोय आणि पूर्ण जंगलातनं रस्ता आहे. तुम्हाला सांगतो रामनगर म्हणजे जे आपण गोव्याला जाते बेळगावातनं खानापूर मार्गे त्या रस्त्याला आहे. आणि पूर्ण असं चारी बाजूने जंगल आहे. तुम्ही बघू शकता का, पूर्ण सगळीकडे चारी बाजूने जंगल आहे. वातावरण असलं भारी आहे, क्लायमेट पण असलं भारी आहे की नाही विचारू नका. असलं खतरनाक आणि हे आपल्या निसर्गाची देणगी आहे. अशा ठिकाणी भारी वाटते. झाडं तीन जंगल तीन असलेलं कधी पण चांगलं आहे. आई घालाला रांडेची एक जण कंपन्या लवडी घालण्यासाठी जंगल बिंगल सगळं तोडतात. पण या जंगलाचं महत्व त्यांना नाही कळणार. कसं आहे, इकडे सुपारीची झाडं बिडं सगळे खाली लावलेले आहेत. आणि एकटाच असा पाळा लावले जंगलातनं, हे बघू शकता. झाडे बिडे सगळे नॅचरल, सगळे पूर्ण सगळी आंब्याची, फळाची, परत ना जांभळाची, बरेच म्हणजे काय नाही ती कसली नाही ती झाडं इथे दिसायला बघायला भेटायला लागले. फणसाची, परत ना सागवान, जंगली सागवान, जंगली लाकूड. त्या कसलं भारी वातावरण. असं वाटायला लागले की इथं गाडी लावायला मस्तपैकी इथं एन्जॉय करत बसूया. इथं जंगलात असं स्टोन वूड काय हे जंगल रिसॉर्ट आहे रांड्याची. ती तसलं नाही, ते दाखवतात नुसता. ते रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्ट आहे. हे येणार तिथनं परत ना खाली काय पडलं बघ, हे रिसॉर्ट आहे. याला जायचं बोटिंग करायला रिव्हर पॉइंटला. तर इथं नाही टस्कर ट्रायल्स दांडेली. अजून दांडेलीतच आहे. आपण दांडेली सोडून कमीत कमी 10-15 किलोमीटर पुढे आलो आम्ही. हे इथं बहुतेक ते दांडेली रिव्हर ते नदीतलं बोटिंग बिटिंग करायचं इथं आहे. पण आम्ही विचारलं काल, 1 महिना सुट्टी आहे म्हणून सांगितले. आणि पुढं काय विषय झालाय काय माहित नाही. गाडी बहुतेक पलटी झालेली दिसते. इथं काहीतरी कारण झालेला दिसतो. हा, बहुतेक बाजार झालेला आहे, पलटी झालेली आहे गाडी. असं गाडी खतरनाक पलटी झाली आहे. आणि पूर्ण डेंजर रोड आहे. नाईटला गाडी चालवण्यासारखं नाही, कारण नाईटला वाघ, बिबट्या असे बरेचसे प्राणी आहेत. ते सगळे प्राणी इकडे येतात. त्यामुळं नाईटला जरा जपूनच गाडी चालवा. बिबट्या लय खतरनाक असते तिकडे. हत्ती, गौरेडा, बिबट्या लगेच दिसते रात्रीचं पाणी प्यायला येतात 5-6 वाजता जंगलातनं बाहेर. आणि आली की आपल्याला बरोबर दिसतात. तुम्ही बघू शकता कसा आहे. जंगल मे मंगल डुमडुम ट्याड्या रात्रीचं गाडी चालवण्याचा मापाचा रोड नाही हो. म्हणून रात्री झोपलो ती बरं झालं बाळ. हा, नाहीतर गाण फाटून हातात आली असती. हा काय नाही, आपण मागं वळून बघायचं आहे. हा, मागं वळून बघायचं नाही, पुढे ढकलायची गाडी, सुट्टी द्यायची नाही. आणि अशा तऱ्हेनं पुढं कुठलं तर गाव आलेलं आहे बारक शकता एवढं. लेक व्हॅली, दांडेली फॉरेस्ट. आणि अशा तऱ्हेनं आता आम्ही जेस्ट नावला आता आम्ही खतरनाक रोड आहे, डेंजर नाथखोळा. हा, बंद पडली, गेअर बदला लागते वाटतं. आहे येऊ गेअर घाला लागला आणि मी गाडी चालवा लागली. हा, घाल गेअर, थांब, काल 4था. इकडे कुठं लावडे आहे रांडायचे आहे. बरोबर आहे की सरक तिकडं तसा गेअर असते. सगळ्या लावड्याला मोसम कट करून ठेवलाय. तुला जमत नाही सर, माझी मी घालतो. तर जंगल तुम्ही बघू शकता. पूर्ण जंगलातली राईड तुम्हाला करून दाखवा लावली. पूर्ण जंगलातली राईड. आणि जंगलात असं वातावरण तुम्हाला हे दाखवा लावली म्हणजे नशीब चांगलंच आहे तुमचं. पूर्ण बघायला मिळणार. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तुम्हाला एक ना एक तुम्हाला प्राणी इथं मी दाखवणार. आणि दाखवणार म्हणजे दाखवणार 100%. चार्जिंग कर काय दिसतंय का बघा लावली मी पिन. तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करत राहा. मी तुम्हाला गाणं लावून गाणं ऐकवलं असतं आता. पण विषय काय माहिती काय, गाणं लावली की आई घालते, कॉपीराईट पडते. आणि इथं रेंज बी नाही आहे अशा तऱ्हेने. आणि गाणं लावले की कॉपीराईट येणार. त्यामुळं
कॉपीराईटला आईचा रिकाम्या गाडीला ही स्पेशल घ्यायला लागली की रे. असलं चढायचं माहिती आहे. आणि अशा तऱ्हेने बिबटेश भाई आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो बिबटेश भाई. बिबटी आला बिबटी. अरे हरिण 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 हरिण. बाबा 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 दिसलं का दिसलं काय आईचा ना गेलं लांब होत. आणि इकडं तुम्हाला आता हरिण दिसलं नव्हतं तुम्हाला. आता तुम्हाला बिबट्या दाखवतो. 100% दाखवणार म्हणजे दाखवणार. इकडे एक बिबट्या बसला 2 पायाचा. आणि थांबा कंटिन्यू करा. तुम्ही ब्लॉग बंद करू नका. सप्पई टेकवा. तुम्हाला ब्लॉग मध्ये सप्पई दिसणार आहे. टेन्शन घेऊ नका. खाली जंगल दरी आहे तर ना. टिडिंडिश 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 ट्याड्याव. परदेश परदेशीच्या नाही. गप्पे बिंदा तुझ्या अंगात कॉपीराईट पडायची लवड्या तुझ्या गाण्यानं मला. टर्निंग टर्निंग हात कार 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 टाणा. कसा आहे रोड आहे मजा. या रोडने नव्हतं परवा. हा इकडनं आलो ते जायला बरं. टिडिंडिश टिडिंडिश टिडिंडिश. कसा आहे गार 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 गार. नुसतं गार 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 फिरवायचं नुसतं स्टिअरिंग. टर्निंग कसं आहे टर्निंग कसं आहे. शिमग्याला गेलो होतो ते. कर 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 खाली याला घाट मोठा आहे वाटतं. कसा आहे हान की बडू धुरळा उडू. एकटाच वाघ एकटाच आहे जंगलात. आडवा आला की कोण त्याला सप्पई जायचं. कसा आहे आला 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 डंपरवाला आलेला आहे. गेला डंपरवाला गेला. दुसरा आला. माझा मोबाईल काढ रे कुंड्या पुढला. मोबाईल गेला असता बाहेरात 12च्या भावात. चार्जिंग पिकट पूर्ण गाठच आहे गिरी हो. सगळा उतार लागा लागलाय नाही. नाही. जंगल सफारी तुम्हाला करायला लावली. जंगल सफारी पूर्ण ब्लॉग बघा पूर्ण. आणि बिबट्या तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार 100%. कारण या जंगलात बिबटेले आहेत. वाघ पिन आहे, सिंह आहे, हत्ती आहे, परत ना जिराफ आहे, परत ना सांगतो तुम्हाला डुकर आहे ती रानडुकर. आणि भरपूर काय काय बघण्यासारखं. फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. कंटिन्यू ब्लॉगच कट करत नाही मी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण त्याच्यासाठी तेवढ्यासाठी 1 TB मोबाईल घेतलाय. 1 TB मोबाईल एवढ्यासाठी तर घेतलाय मी की स्टोरेज फुल होईल म्हणून. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि अशा तऱ्हेने बिबट्या बिबट्या काय आलेला नाही घातलेलं नाही इथं काय. तर आम्ही आता कुठल्या गावात पोचलो इथं तुम्ही बघू शकता का. आता इथनं डायरेक्ट रामनगरवरनं डायरेक्ट खानापूरवरनं डायरेक्ट बेळगाव कोल्हापूर. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असलं तर सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉनची घंटी वाजवा. सगळंच करा. काय असेल ते करता येईल तेवढं सगळं करा. तोपर्यंत तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये 100% तुम्हाला वाघ दाखवणार म्हणजे दाखवणार. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग.